अधिवेशनामध्ये दाखल झालेले आहेत. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. बीड झालं, परभणी झालं, यानंतर मुंबईमध्ये काँग्रेसची ऑफिसची तोडफोड झाली. नेमकं काय घडतंय महाराष्ट्रात? असं आहे की ज्या वेळेला एखाद्याला वाटतं की आपलं राज्य आता आलेलं आहे, केंद्रात पण आहे, राज्यात पण आहे, आता पाहिजे ते करू आपण, अशा प्रकारच्या घटना आता रोज पाहायला मिळणार आहेत. काल जर बघितलं तर एखादी घटना दिल्लीमध्ये झाली, आम्ही इथं आंदोलन करतोय आणि हे आंदोलन करण्याचा लोकशाहीचा अधिकार प्रत्येकाला आहे. आणि हा अधिकार असताना जर दहशत माजवायच्या बाबतीमध्ये जर अशा प्रकारचा प्रकार झाला असेल, कार्यालयावर दगडफेक आणि कार्यालयाची मोडतोड करायची, हे चुकीचं आहे. मला वाटतं की त्यामुळे आता लोकांना वाटतं आपण आता सगळ्यांना दाबून टाकावं, आता आपलं राज्य आलेलं कोण काही करणार नाही, अशा पद्धतीचं वातावरण होणार असेल तर ह्यापुढे अशा घटना कायम आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच. पण आज या ठिकाणी विरोधक म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? कारण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रिप्लाय सुद्धा आहे बीडच्या घटनेवर. नाही, आता त्याच्यावर आम्ही त्यांचा रिप्लाय काय येतो तो बघतो. आता काल पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट जो आलेला आहे, जो सभागृहामध्ये सर्व पक्षाच्या आमदारांनी ज्या प्रकारची भयानकता दाखवली होती त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारची मारहाण आणि अशा प्रकारचा त्याचा खून होत असेल तर मला वाटतं की दुर्दैव आहे. याचा अर्थ असा आहे की मी काही केलं तरी आता काय होत नाही, अशा प्रकारची ही दहशत आहे. ही दहशत करण्यासाठी केलेलं आहे. त्याला मारण्याचा हेतू असा आहे की त्याच्यामध्ये आम्ही किती क्रूरता दाखवू शकतो, ही दहशत करण्यासाठी केलेला आहे प्रकार आहे. आणि हा दहशतीचा प्रकार अख्ख्या बीडमध्ये आता दहशत झालेली आहे. त्या दहशतीवर कोणाला राज्य करायचं मला माहीत नाही. बीडमध्ये गुन्हेगारी वाढते, जबाबदार कोण आहे? आणि सरकार तुम्हाला वाटतं कारवाई करेल? कारण काल देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री त्यांनी पण म्हटले की आखांपर्यंत पोहोचणार. नाही, मला वाटतं की देवेंद्र फडणवीसांची आता जबाबदारी आहे. त्यांच्यावर जनतेने आता त्यांना विश्वास दिलेला आहे. ते मुख्यमंत्री झालेले आहेत, ते संवेदनशील आहेत. त्यांना वाटतं की आता मध्ये चुकीचं काय होऊ नये असं मला वाटतं. बघू आता त्यांचा मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिलेच हे 2-3 घटना आहेत, त्यांची परीक्षा आहे. त्या परीक्षेत ते कशा पद्धतीने ते हारतात आहेत, हा त्यांचा असा परीक्षेचा काळ आहे. त्यांनी व्यवस्थित हाताळलं तर ठीक आहे, नाही व्यवस्थित हाताळलं तर विरोधक म्हणून आम्ही आवाज उठवूच. पण एकीकडे या सगळ्या घटना घडतात, मुंबईतही घटना घडलेली आहे. मुंबईमध्ये रॉडने एका मराठी कुटुंबियाला मारहाण केली, चिकन खाऊन घाण करता असं म्हणून ही मारहाण करण्यात आलेली आहे. आणि हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये सुद्धा असे प्रकार घडू लागलेले आहेत. याकडे कसं पाहता? असं आहे की मी मागेही सांगितलं, परवाच्या दिवशीसुद्धा निवडणूक झाल्या झाल्या निकाल लागल्यावर सरकार आल्यानंतर आता मराठीत बोलू नका, आता गुजरातीतच तुम्हाला बोलावं लागेल, अशा प्रकारचे वक्तृत्व सुरू झालं. आणि मारहाण करण्याचा प्रयत्न होत असेल तर मराठी माणसाचा स्वाभिमान आहे, मराठी माणूस उभा राहायला पाहिजे. आता ही लढाई अशीच होणार आहे भविष्यात काळामध्ये. आता कुठे, आता विकासाचं कामं सुटली. आता आम्ही पक्षाला आम्ही निवडून देतो, आता आम्ही पक्षाच्या माध्यमातून पक्षाने सहकार्य करावं. आणि मग अशा पद्धतीने आता सगळ्या जातीमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न भविष्यकाळामध्ये पाहायला मिळेल. शरद पवार साहेब पण मसाजोगला जाणार आहेत आणि देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. नेमकं कशा पद्धतीनं या ठिकाणची प्लॅनिंग होते आणि काय घडेल तिथे नेमकं? नाही, शेवटी ते देशाचे राज्याचे नेते आहेत. एखादी घटना घडली तर त्या त्या घटनेला निश्चितपणाने जाऊन तिथं त्या घटनेची माहिती घेऊन त्याच्यावर, आणि त्यांनी काल सांगितलं की बीडची परिस्थिती ही व्यवस्थितपणे मार्ग काढून शांततेने हाताळावे लागेल. कारण समाजामध्ये दरी वाहू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे, असं ते ज्यावेळेला म्हणतात म्हणजे त्यांचा किती दूरदृष्टीपणा आहे याचं प्रतीक आहे. म्हणून ते गेल्यानंतर मला वाटतं की चांगल्या प्रकारचा तिथे मार्ग काढण्याचा प्रयत्न ते स्वतः सरकारशी चर्चा करतील ह्या घटनेचा विषय घेऊन, आणि त्याच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीमधली भूमिका करतील. प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही भेट घेतली अजितदादांची, बऱ्याच चर्चेचा विषय झाला. यानंतर रोहित पवार आणि सलील देशमुख यांनी सुद्धा भेट घेतलेली आहे. त्यामुळे हे नेते संपर्कात आल्यामुळे बरेचशा चर्चांना पुन्हा उधाण आलं. या चर्चा कशा थांबणार? आता हे अमोल मेटकरींनी सांगितलं की शशिकांत शिंदे मला म्हणाले की काही नाही आता इथे म्हणजे आता सत्तेशिवाय हे नाही. मी असं कधी अमोल मेटकरींना म्हणालो नाही. कसं असतं माहिती आहे का, राजकारणामध्ये एक मी तुम्हाला सांगतो, आदर आणि सन्मान हा एक वेगळा भाग असतो. मला वाटतं आमची संस्कृती तीच आहे, आदर ठेवला पाहिजे. आणि अजितदादांच्या बरोबरचे संबंध काही आजचे नाही आहेत. आमच्यासारखे कार्यकर्ते पवारसाहेबांच्यामुळे अजितदादामुळे राजकारणात आले ना, त्यांच्याशी संपर्क केला म्हणजे लगेच पक्षामध्ये मनोमिलन झालं किंवा पक्षामध्ये लगेच सोडून जातोय असं काही नाही. मी तुम्हाला सांगतो, काही निर्णय घ्यायचा झाला तर आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब जो घेतील तो आम्हाला बंधनकारक असेल. फडणवीस म्हणाले की अजितदादा पण कधीही मुख्यमंत्री होऊ शकतात, भविष्यात कधीही मुख्यमंत्री होऊ शकतात. या विधानाकडे नेमकी राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत? नाही झाले तर त्यांनी केलं तर आनंद आहे. पण मला वाटतं की
त्यांनी जर तसं केलं, शब्द पाळला, तर मला वाटतं बरं होईल, आनंद होईल, आम्हाला सुद्धा आनंद वाटेल. एक विधान आहे मोहन भागवत यांचं की राम मंदिर हिंदूंच्या प्रार्थनेमुळे झालं आणि एखाद्या नेत्याला असं वाटत होते असेल की त्यांच्यामुळे झालं तर तो गैरसमज असू शकतो. अशा पद्धतीचं हे विधान आहे. याकडे कसं पाहता? नरेंद्र मोदी यांना थेट हा टोला लगावला असं वाटतं? खरं तुम्हाला मी सांगू का, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला सहभागी व्हायचं नाही अशा प्रकारची RSSची भूमिका होती. परंतु सध्याची देशाच्या लोकसभेच्या वेळेला त्यांनी भाग घ्यायचा नाही असं ठरवलं होतं आणि नंतर विधानसभेला ते ॲक्टिव्ह झाले. काही लोक आपल्या संघटनेपेक्षा आम्ही मोठे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न ज्यावेळेला होतो त्यावेळेला मला वाटतं अशा प्रकारची विधान होतं. शेवटी तो विधान त्यांनी कोणासाठी केलं आहे हे मी सांगू शकत नाही, पण रोग जर तसा असेल तर त्याचा बोध मला घ्यावा. कारण आता संघ बाजूला ठेवून हे जर प्रमुख होण्याचा प्रयत्न होत असेल तर संघाला स्वतःचं अस्तित्व दाखवावं लागतं. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.